महाराष्ट्राबाहेर येऊन दाखवा, आपटून आपटून मारू. मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंना भाजप खासदार निशिकांत दुबेंचं आव्हान. मराठी आंदोलकांना दाऊदसारख्या दहशतवाद्यांची उपमा. महाराष्ट्रात काय आहे, आमच्या पैशावर भाकर खातायत. झारखंडचे भाजप खासदार निशिकांत दुबेंचं वादग्रस्त वक्तव्य. तर आम्ही कुणाच्या जीवावर जगत नाही, आशिष शेलारांनी सुनावलं. लकडबग्ग्यांकडून आग लावण्याचा प्रयत्न, पटकून मारण्याची भाषा करणाऱ्या निशिकांत दुबेंवर उद्धव ठाकरेंचा पलटवार. तर भाजप मराठीचा मारेकरी असल्याची ही टीका. मोदी आणि शहांनी निशिकांत दुबेंना समज द्यावी. शिंदेंची शिवसेना आक्रमक. दुबेंना बिहार सोडून झारखंड गाठावं लागल्याच्या मुद्द्यावरही बोट. युती संदर्भात कोणीही बोलू नये, बोलण्यापूर्वी आपल्याला विचारावं. राज ठाकरेंचे मनसे पदाधिकाऱ्यांना आदेश. सूचनेमुळे मनसे पदाधिकारी संभ्रमात. भाषावादावर संघाची भूमिका स्पष्ट. भारतात सर्वच भाषा राष्ट्रभाषा, तर सर्वजण पहिलीपासून मातृभाषेत शिक्षण घेतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका. पुणे रेल्वे स्थानकासमोरील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न. सूरज शुक्ला नावाच्या माथेफिरू अटकेत. काँग्रेसकडून दुग्धाभिषेक. अहिल्यानगरमध्ये बनावट शासन निर्णयाद्वारे 7 कोटींची फसवणूक. विधानसभेदरम्यान सरकारनं काढलेल्या शेकडो GRचा घेतला गैरफायदा. राज्याच्या अनेक भागात तपासाचे आदेश. मनसे उपाध्यक्षाचा मुलगा असल्याचा दावा करणाऱ्या राहिल जावेदचा धिंगाणा. मॉडेल राजश्री मोरेला केली शिवीगाळ. राहिलचा पक्षाशी संबंध नसल्याचं मनसेकडून स्पष्ट. संभाजीनगरातील वेदांत हॉटेलवरून विधान परिषदेत गदारोळ. अंबादास दानवेंकडून टेंडरबाबत सवाल उपस्थित. विरोधकांच्या आक्षेपानंतर उच्चस्तरीय चौकशीबाबत फडणवीसांचे निर्देश. नाशिकच्या गंगापूर धरणातून गोदावरीत विसर्ग. गोदाकाठावरील मंदिरं पाण्याखाली. तर मुंबई, पालघर, सिंधुदुर्गातील धरणातील पाणीसाठ्यात वाढ. आषाढी एकादशीला पंढरपुरात 27 लाखांपेक्षा जास्त भाविकांची गर्दी. AIच्या माध्यमातून मोजणी. पोलीस अधीक्षकांची माहिती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.